गुहागर तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी आणि पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। या दोन बहिणींचा पालखी भेट सोहळा सोमवारी तळवली ग्रामदेवता सहाण येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी पेवेगावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचवत तळवली सहाण येथे आणण्यात आली, तर तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीची पालखी आपल्या बहिणीच्या स्वागताला नाचवत आणण्यात आली। यानंतर दोन्ही पालख्या नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला। तसंच यावेळी दोन्ही पालख्यांचा नयनरम्य भेटीचा सोहळा पार पडला। हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक आले होते। या दोन बहिणींची भेट प्रसिद्ध असून यावेळी दोन्ही पालख्यांमधील नारळांची अदलाबदल होते अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगण्यात येते। यावर्षी देखील मोठ्या उत्साही वातावरणात नियोजनबद्ध हा पालखी भेट सोहळा पार पडला। या दोन पालखी भेट सोहळ्यांसाठी विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित होते। यावेळी तळवली गावाला जणू जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर। तळवली गावची ग्रामदेवता आई सुकाई आणि पेवे गावची ग्रामदेवता आई झोलाई यांची पालखी भेट सोहळा दशमीच्या निमित्ताने दरवर्षी होत असतो। आणि या दोन बहिणी आहेत। पूर्वी एक अशी कथा होती की सुकाई देवी ही पूर्वी 12 गाव आणि 12 कोळी घेत असे आणि ही पालखी सुकाई देवीची पालखी पलीकडे समुद्रमार्गे पलीकडे जात असताना तिची न ठरवली आणि ती न तिची बहीण पेवे गावची ग्रामदेवता आई झोलाई हिने ती मिळवून दिली आणि तेव्हापासून तो मान 12 गावाने 12 कोळ घेण्याचा मान झोलाई देवीला सुकाई देवीने दिला। आणि त्यानंतर सुकाई देवीने झोलाई देवीला असं सांगितले की तू माझ्या गावी 3 वेळा येशील। पहिल्या वेळी येशील तो मानकऱ्यांचा मान घेशील, दुसऱ्या वेळी येशील तो संपूर्ण गाव घेशील आणि तिसऱ्या वेळी येशील ती माझी भेट घेऊन तू जाशील आणि एक वस्ती तळवली गावामध्ये करशील। आता दशमीच्या दिवशी ही भेट होते आणि भेटचा विशेष म्हणजे या दोन्ही पालखीमध्ये जे मानकरी आमचे आहेत गुरव गावकर शिगवण हे नारळ ठेवतात आणि हा नारळ या दोन्ही पालख्या भेटल्यानंतर तो नारळ बदलला जातो। म्हणजे या सुकाईचा नारळ झोलाईकडे जातो आणि झोलाईचा नारळ सुकाई देवीकडे जातो। अशा पद्धतीने हा सोहळा इथे संपन्न होतो आणि या सोहळ्यासाठी पंचकृषीमधून दोन्ही गावामधून अनेक भक्तगण भाविक इथे येत असतात आणि हा मंगलमय सोहळा संपन्न होतो।